नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, जर तुम्हाला नेहमी हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की तुमचे नशीब पुढे बदलणार आहे। खूप काळजीपूर्वक ऐकण्यासारख्या या गोष्टी आहेत, तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण पहा। मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की त्याला सगळीकडून निराशाच येते, पण असं म्हणतात की वेळ नेहमी सारखी नसते आणि ज्यांच्यावर वाईट वेळ येते त्यांचा चांगला काळही येतो। आयुष्यात चढउतार येतात, हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते। वेळेपेक्षा बलवान काही नाही। तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती श्रीमंतीतून गरीब आणि गरिबीतून श्रीमंत झालेली पाहिली असेल। तुमच्या आयुष्यात जेव्हा मोठा बदल घडणार असेल तर अशा मोठ्या बदलांआधी तुम्हाला देवाकडून, परमेश्वराकडून किंवा सृष्टीकडून, निसर्गाकडून काही संकेत मिळत असतात। तर जाणून घेऊया की चांगली वेळ येण्यापूर्वी देवाने, निसर्गाने आमच्या भविष्यात आपल्यासाठी कोणते चांगले विचार केलेले आहेत ते। पहिलं आहे, जर ब्रह्ममुहूर्तावर झोप उघडत असेल तर मंडळी, असे बरेच लोक आहेत जे नियमितपणे उठण्याआधीच त्यांचे डोळे लवकर उघडतात। जर तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उघडत असेल तर तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे। तो म्हणजे तुम्हाला जीवनात एक योग्य मार्ग सापडणार आहे, मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार असल्याचा हा संकेत आहे। हे तुम्ही आधीच समजून घेतले पाहिजे। दुसरं आहे, अचानक आनंदी होणे। बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला अचानक आनंदी झाल्यासारखे वाटते। याचा अर्थ तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की देव तुम्हाला काहीतरी चांगली चिन्हे, चांगले संकेत देत आहे। जसे तुम्हाला यावेळी आनंदी असल्यासारखे वाटते, तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदाचे क्षण येणार आहेत। तुम्ही आनंदाचा अनुभव घेणार आहात। तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही दुःख पाहिले असेल ते लवकरच संपणार आहे। अशा वेळी तुमचे मन प्रफुल्लित होते, हा सुद्धा एक चांगला संकेत आहे। तिसरा आहे, गाय मातेचे आगमन। जर गोमाता, गाय माता दररोज तुमच्या घरी येत असेल किंवा तुमच्याकडे अन्नाची याचना करत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे। जर तुमच्या घरात पक्षी घरटे बनवत असतील तर ते देखील खूप शुभ आहे। यावरून जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांचा किलबिलाट दिवसेंदिवस वाढत असेल तर हे संकेत, हे चिन्ह देखील लवकरच जीवनात सकारात्मक बदल घडून येणार असल्याचा हा संकेत आहे। पुढचा आहे, घरामध्ये लहान मुलं असणे म्हणजे तान्हे बाळ असणे। असे म्हटले जाते की तान्हे बाळामध्ये देव वास करतो। लहान मुले किंवा तान्हे बाळ अचानक तुमच्याकडे पाहून हसत असतील किंवा तुमच्याशी काही सकारात्मक बोलत असतील तर ते जीवनात काहीतरी सकारात्मक घडणार असल्याचे लक्षण आहे। नंतर आहे, स्वप्नात मंत्र ऐकणे। स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकले तर ते खूप चांगले मानले जाते। ओम मंत्राचा प्रतिध्वनी ऐकला तर देखील एक सकारात्मक गोष्ट आहे। मंत्रांचा आवाज ऐकणे, स्वप्नात घंटा, शंख यांचा आवाज ऐकू येणे हे अतिशय शुभ लक्षण मानले जाते। जर स्वप्नात झाडू, घुबड, घागरी, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, पाल, तारा, नाग, गुलाब इत्यादी दिसले तर ते एक संपत्ती मिळणार म्हणजे धन मिळणार असल्याचे शुभ चिन्ह मानले जाते। नंतर आहे, कर्जात बुडणे। अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जबाजारी झाला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग सापडला असेल तर हे देवाकडून मिळालेले सकारात्मक संकेत आहे। किंवा पैशाच्या व्यवहारात तुमच्या बाजूने कोणताही निर्णय आला तर मग याचा अर्थ असाही होतो की हे जीवनाचे एक चांगले संकेत आहे, चिन्ह आहे। लोकांसाठी संपत्तीचे विविध स्रोत असणे हे एक शुभ चिन्ह आहे। हे देवाकडून देखील एक चिन्ह आहे। यावरून जीवनातील आर्थिक समस्या संपणार आहेत आणि धनाचे आगमन होणार आहे हे दिसून येते। आयुष्यात पैसा खूप वेगाने येणार असल्याचा हा संकेत आहे। नंतर आहे, शरीराचे अवयव वळवळणे किंवा फडफडणे। पुरुषांमध्ये उजवा डोळा असो किंवा उजवा हात फडफडत असेल तर हे शुभ चिन्ह मानले जाते। यावरून तुमची ताकद वाढणार आहे असे सूचित होते। या उलट स्त्रियांमध्ये डावा डोळा
किंवा डावा हात फडफडत असेल तर हे एक शुभ लक्षण मानले जाते आणि धनाचं लवकरच आगमन होणार आहे याचं हे एक संकेत आहे। पुढचा आहे शंखाचा आवाज ऐकणे। जर पहाटे शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे असे मानले जाते। सकाळी शंखाचा आवाज ऐकला म्हणजे तुमचे नशीब खुलणार असल्याचे संकेत आहे। नंतर झाडू पाहणे। झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहे। तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला पैसेही मिळणार आहेत। नंतर आहे तळहाताला खाज सुटणे। जर स्त्रीच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला म्हणजे तळहाताला अचानक खाज सुटू लागली तर ते देखील शुभ मानले जाते। याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार असल्याचं हे संकेत आहे। पुढचा आहे समूहात काळ्या मुंग्या दिसणे। तुमच्या घराच्या अंगणात, दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अचानक काळ्या मुंग्या समूहात दिसल्या म्हणजे भरपूर प्रमाणात दिसल्या तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार असल्याचे हे संकेत आहे। तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे हे संकेत आहे। अशा वेळी त्या मुंग्यांना नमस्कार करा आणि त्यांना साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला। पुढचा आहे पाण्याने भरलेले भांडे दिसणे। जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले किंवा डोक्यावर हांडा दिसला तर हे देखील शुभ लक्षण आहे असे मानतात। तसेच घरात एकाच ठिकाणी अचानक 3 पाली दिसल्या तर ते खूप शुभ मानले जाते। हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे। असंही म्हटलं जातं की जर पाली एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घरातील प्रगतीचं लक्षण आहे। दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपात पाल दिसणं खूप शुभ मानलं जातं। घराबाहेर निघाल्यावर जर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे। ते देखील खूप शुभ मानले जाते। नंतर आहे जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमच्या घराबाहेर लक्ष्मीचे वाहन घुबड पाहत असाल तर समजा तुमच्या घरी महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला लवकरच अमाप संपत्ती मिळणार आहे। वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी घेऊन जाताना दिसला तर ते सूचित करते की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत। नंतर आहे जर तुम्ही काही कामासाठी सकाळी लवकर घरातून निघाले असाल आणि वाटेत तुम्हाला नवीन वधू-वर दिसले तर समजा तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे। हे एका चांगल्या दिवसाचे शुभ लक्षण मानले जाते। जर एखाद्या पक्षाने तुम्हाला चोच मारली असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका। ते तुमच्यासाठी शुभ लक्षण असू शकते। असा समज आहे की जर एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीला चोच मारली तर त्याचे चांगले नशीब सुरू होते। पुढचा आहे तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकडे दिसली तर हे शुभ काळाचे लक्षण आहे। तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होणार आहे। तुम्हाला पैसे मिळू शकतात। इतकेच नाही तर रात्री आकाशात तारे तुटताना दिसले तर लगेच तुमची इच्छा व्यक्त करा। मान्यतेनुसार ती इच्छा 30 दिवसात पूर्ण होऊ शकते। हा देखील शुभ संकेत मानला जातो। नंतर आहे कासव दिसणे। हे शुभ लक्षण आहे। भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते। स्वप्नात कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे। काही दिवस तुम्हाला अचानक कासवाचे दर्शन घडले तर समजून घ्या नशिबाने बंद केलेले दरवाजे लवकरच उघडणार आहेत। तुमच्या घराजवळ किंवा वाटेत मोर दिसला किंवा मोर नाचताना दिसला तर समजून घ्या त्या दिवसापासून तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत आणि कारण मोराचे दर्शन होणे शुभ मानले जाते। नंतर आहे जर तुमच्या घराच्या मुख्य दारात हत्ती सोंड उंचावून उभा असेल तर समजावे की तुमच्या घरी लक्ष्मी मातेचे नक्कीच आगमन होणार आहे। तुमच्या कुटुंबातील सुख समृद्धी वाढणार आहे। हत्ती हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते।
घराच्या छतावर कोकिळेचा आवाज येणे हे देखील एक शुभ संकेत आहे। असे झाल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते। स्वप्नात किंवा रस्त्यात सोनेरी साप दिसला तर तुमचे चांगले दिवस येणार आहेत। हे नशीब बळकट होण्याचे लक्षण मानले जाते। ज्या दिवशी तुम्ही सकाळी उठता आणि पहिली गोष्ट दही किंवा दूध पाहिली तर ते भाग्याचे लक्षण आहे। हे पाहिल्यानंतर तुम्ही समजून घ्या की तुमचं भाग्य उजळणार आहे। नंतर आहे कुठेही जाताना उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर धन तुमच्याकडे येणार असल्याचे ते लक्षण आहे। सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला नारळ दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घरासमोर आकचं रोप उगवताना पाहाल तेव्हा समजून घ्या की चांगला काळ येणार आहे। हे चिन्ह खूप शुभ मानले जाते। जर तुम्हाला रस्त्यावर एखादे नाणे पडलेले दिसले किंवा नोट दिसली तर समजून घ्या की तुम्ही दिलेले उधारीचे पैसे तुम्हाला लवकरच परत मिळतील। याशिवाय मजबूत आर्थिक स्थिती आणि आर्थिक लाभाचेही हे लक्षण आहे। नंतर पूजेच्या वेळी देवाच्या मूर्तीवर ठेवलेले एखादे फूल किंवा पान तुमच्या समोर पडले तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना जर तुम्हाला गाय किंवा नारळ दिसल्यास ते शुभ चिन्ह मानले जाते। तुम्हाला तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ तुमच्या जीवनात आनंद येणार आहे। घराबाहेर पडताना हिरव्या भाज्या, हिरवे गवत, पांढरी कबूतर इत्यादी पाहणे देखील शुभ मानले जाते। नंतर आहे ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा शुभ काळ सुरू होण्यापूर्वी त्याला अनेक प्रकारचे संकेत मिळतात। त्यातील सर्वात मोठी चिन्हे म्हणजे संकेत म्हणजे व्यक्तीला चांगली स्वप्ने पडू लागतात। स्वप्नात व्यक्तीला देव, खजिना, झाडे, वनस्पती दिसतात। हिरवाई सारख्या गोष्टी दिसू लागतात। जर तुमच्या सोबतही असे घडत असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे। असेही मानले जाते की चांगला काळ सुरू होण्यापूर्वी माणसाला भविष्याची कल्पना येऊ लागते। इतकंच नाही तर भविष्याविषयी केलेल्या कल्पना खऱ्या ठरू लागतात। इतकंच नाही तर त्या व्यक्तीला पूर्वसूचनाही मिळू लागतात। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या। मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।